राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळामध्ये बैठक, लाडकी बहीण योजनेतील बदल आणि बीडमधील घटनेवर चर्चेची शक्यता. संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता. देशमुखांचं कुटुंबीय आज मुंबईत येणार. हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी भेटीची शक्यता. HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री. नागपुरात आढळले 2 संशयित रुग्ण. चीनमध्ये थैमान घालणाऱ्या HMPVची भारतात एंट्री. कर्नाटक, गुजरात पाठोपाठ आता तामिळनाडूमध्ये ही रुग्ण आढळले. तामिळनाडू राज्यात HMPV व्हायरसचे 2 नवे रुग्ण. HMPV व्हायरसबाबत चीनमधील स्थितीवर सरकारचं लक्ष. घाबरून न जाण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं आवाहन. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा पुन्हा वाढवली. सततच्या धमकीमुळे भाईजानच्या घरात मोठे बदल. संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 3 संचालकांना अटक. आरोपींना 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक मनपाच्या 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनाचे चौकशीचे आदेश. तत्कालीन मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.